गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव शुभम संजय वायंगणकर आणि आज मी आलो आहे मरीन ॲक्वेरियम सेटअपची जी ट्रेनिंग आहे जी फर्स्ट जमादारने अरेंज केलेली आहे हरणाईमध्ये. त्या तिथे आज आलेलं ट्रेनिंग घेण्यासाठी. आपण बहुतेकशा वेळेला फ्रेश वॉटर म्हणजे आपलं जे ॲक्वेरियम गोड्या पाणी जे असतात त्याचं तर आपल्याला थोडं बहुत नॉलेज आहे. तर आज मरीनचं काहीतरी शिकायला भेटणार आहे. प्लीज सर्टिफिकेशन होणार आहे, बीच वॉक होणार आहे, जसे की मासे कसे कॅच करायचे किंवा स्पीसीज कशा आयडेंटिफाय करायच्या हे इथे सांगितलं जाणार आहे. तर आज शिकायला तर भरपूर मजा येईल. सेशन स्टार्ट होणार आहे. तुम्ही पूर्णपणे व्हिडिओमध्ये राहिलात तर तुम्हाला सगळं शिकायला भेटेल. प्लस ह्याच्या अगोदर तर आम्ही काय करतो बेसिकली की मी तर ह्या इथे लँडस्केप कोऑर्डिनेटर आहे दापोलीला. म्हणजे जे कालवांचे कालवं पालन, खेकडे पालन, नंतर मग शेंदाणे पालन, मत्स्यमूल्यवर्धित पदार्थ म्हणजे फिश व्हॅल्यू ॲडिशन हे जे प्रोडक्ट आहेत ना ते आम्ही सबसिडीमध्ये प्रोव्हाइड करतो. प्लस सीवीड कल्चर, त्यानंतर मग शोभिवंत मत्स्यपालन म्हणजे जे आपण फिश टँकमध्ये गोड्या पाण्याचे मासे पाळतो ते आम्ही त्यांच्यासाठी 90% सबसिडी देतो. फक्त बेनिफिशरीने 10% भरायचे असतात. प्लस माझं ह्या इथे यूट्यूब चॅनल पण आहे, इंस्टाग्रामचा ID पण आहे. मी तुम्हाला सरांना सांगतो त्या तिथे ते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतील. प्लस मी आता सांगतो पण यूट्यूबचं चॅनल आहे शुभम फिशिंग करून आणि इंस्टाग्रामचं चॅनल जे आहे ते शुभम_official_19.99. तर नक्की एकदा पेजला व्हिजिट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बारबे जबरदस्त आहे. वर्ण बघा सर, मला आहे ना याचं ॲक्च्युअली फ्लॅश ऑन करून बघा. स्पीड आहे पळून केले होल्स केले ना थोडे स्कूप बनेल प्रॉपर मासे आहेत. मस्त अजून थोडा फ्लॅश आताचा मिस झाला हा.
अच्छा अजून बोलले हां पडलेलं आहे अजून. सही है. नमस्कार, माझं नाव विक्रम पाटील. मी पुण्यावरून आलो आहे. माझ्या शॉपचं नाव आहे ॲक्वॅटिक ॲक्वेरियम. आम्ही बेसिकली फ्रेश वॉटरमध्ये काम करतो, फ्रेश वॉटर फिश आणि प्लॅन्टेड सेटअपमध्ये वगैरे. पण मरीनच्या आजपर्यंत काही माहिती नव्हती. तर आज इथं हर्नेमध्ये मरीनचं आज ट्रेनिंग आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आलो आहे की जेणेकरून ह्या हॉबीमध्ये नवीन अजून काय शिकता येईल आणि आपल्या कस्टमरला नवीन काय अजून शिकवता येईल, सांगता येईल त्यांना. तर असे सेमिनार वरचेवर झाले पाहिजेत. आणि हा जो हे जे मरीन ॲक्वेरियम ट्रेनिंग आहे ते शॉप किंवा हॉबी स्टुडंटसाठी सुद्धा ओपन आहे. म्हणजे एखाद्या हॉबीजला जर भविष्यामध्ये जर यायचं असेल तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता यांच्याशी. आणि हॉबीजला आणि शॉपकीपरला दोघांनाही ओपन आहे. मरीन ॲक्वेरियमची हॉबी इंडियामध्ये आता अजून एवढे असे स्प्रेड झालेलं नाही. याचं मेन रिझन म्हणजे त्याच्याबद्दल काही मिसकन्सेप्शन आहेत. तर असे जर ट्रेनिंग वगैरे वरचेवर झाले तर याच्यामध्ये हे मिसकन्सेप्शन दूर होऊन अजून जास्त प्रमाणात ह्यामध्ये हॉबीमध्ये हे लोक येण्यासाठी मदत होईल. त्याच्यामध्ये काय इक्विपमेंट वापरायचे, कोणतं फूड द्यायचं किंवा माशांचे काय वेगवेगळे आजार आहेत, काय ट्रीटमेंट करायची, हे पूर्ण या सगळ्यामध्ये कव्हर केलं जातं. आणि माझ्या माहितीप्रमाणे आता पूर्ण भारतामध्ये कदाचित हे पहिलंच असं हे ट्रेनिंग असेल की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं आहे. तर भविष्यामध्ये असे वारंवार म्हणजे वरचेवर ट्रेनिंग घेण्याच्या आयोजकांचा असा मनोदय यांनी व्यक्त केलेला आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो की आपण सुद्धा इंटरेस्टेड असाल तर नक्की आवर्जून इथं भेट द्या, या ट्रेनिंगला अटेंड करा आणि माहिती घ्या. धन्यवाद. गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि थँक्यू सो मच. तुम्ही एवढं लांबून लांबून आलात, पुणे वगैरे कोल्हापूर साईडवरून आलात त्याबद्दल तर पहिलं धन्यवाद तुमचं. आपण आज जे मरीन ॲक्वेरियम ट्रेनिंगसाठी इथे जमा झालो आहे, जी ट्रेनिंग घेण्यासाठी आलो या इथे, तर आपले जे सर वगैरे आलेत त्यांचा आपण थोडं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूया. तर त्यासाठी मी फर्स्ट जमादार सरांना इन्व्हाइट करतो की त्यांनी डॉक्टर केतन चौधरी सरांना फुल द्यावं, फुल देऊन स्वागत करावे. त्यानंतर पुढील स्वागतासाठी मी बोलवतोय आपले सना काझी मॅडमना रिक्वेस्ट करतोय की सुवर्णा चौधरी मॅडमचं त्यांनी स्वागत करावं.
त्यानंतर आपले डॉक्टर केतन चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी योगेश मोडक सरांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. त्यानंतरचं स्वागत सन्मान होणार आहे देवार्ष भोईर यांचा. तर फद जमादार यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं त्यांचं. त्यानंतर जलजीविकाचे जे स्टाफ आहे ते उपस्थित आहेत. मिथुन पावसे. तर फद जमादार सरांना विनंती करतोय की मिथुन पावसे सरांचं पण आपण आहे ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. यानंतरचा पुढचा जो स्वागत समारंभ आहे तो मेन आहे. तर निरंजन चव्हाण सरांना डिस्कस निंजा फद जमादार सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आणि सगळ्यात मेन शेवटचा सन्मान निमिष रंगारी सरांना, जे की फिन्स अँड टेल्सचे ओनर आहेत, त्यांना योगेश मोडक सरांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सगळ्यात लास्ट स्वागत आणि सगळ्यात मेन स्वागत डॉक्टर केतन चौधरी सरांना मी विनंती करतो की त्यांनी फद जमादारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सना मॅडम नाही ना. त्यानंतरचं शेवटचं सन्मान आजच्या स्वागत समारंभामधलं. तर आपण सुवर्णा मॅडमना विनंती करतो की त्यांनी सना काझी मॅडमना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यानंतर आता पुढील जे मार्गदर्शनाचे 2 शब्द आहेत ते केतन चौधरी सरांकडे मी हँडओव्हर करतो आणि चौधरी सर ह्याच्या पुढचं कार्यक्रम सांभाळतील. थँक्यू सो मच. सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. कारण हरणे आमचं आहे, हो की नाही. इथे येऊन राहिलो आहे मी गेल्या वर्षी आणि तेव्हा बीच वॉक, इथलं आजूबाजूचं सगळं जे वातावरण आहे ते अतिशय प्रसन्न आणि खूप सुंदर वातावरण आहे. मरीन ॲक्वेरियम्सचं ट्रेनिंग जर का घ्यायचं झालं तर त्याकरता हा जो व्हेन्यू आहे हा व्हेन्यू सगळ्यात चांगला आहे. आणि फक्त व्हेन्यू पण चांगला असून उपयोगाचं नसतं. एखादा कार्यक्रम करायचा असला की त्याच्याकरता उत्साही माणसंसुद्धा पाहिजे असतात. आणि फद, योगेशजी हे सगळे उत्साही माणसं आहेत की काहीतरी करायचं की जेणेकरून ॲक्वेरियम इंडस्ट्री जी आहे, मग ते मरीन असेल, गोड्या पाण्यातील असेल, याला कसं आपल्याला चालना देता येईल हा सातत्याने विचार जो आहे ते काम करणारी लोकं आहेत. या सगळ्यांचं, तुमच्या सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतो. यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय सुंदर कार्यक्रम मरीन ॲक्वेरियम ट्रेनिंगचा जो आहे, खरं तर आपल्या जुलैला आपली मीटिंग झाल्यानंतर लगेचच आम्ही एक कार्यक्रम मरीन ॲक्वेरियमवरती आपण घेणार होतो. कारण त्यामध्ये लाईव्ह फूड जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुठलंही ॲक्वेरियम घ्या, मरीन घ्या, फ्रेश वॉटर घ्या, त्याच्यामध्ये लाईव्ह फूड हा खूप महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. आणि त्यावेळेला आम्हाला खूप रिक्वेस्ट पण आल्या होत्या की लाईव्ह फीडवरती आपण कार्यक्रम घेतला पाहिजे. लगेचच आम्ही लागला, पण त्याला रिक्वायर्ड जो अपेक्षित जो रिस्पॉन्स होता तो आम्हाला मिळाला नाही, म्हणून आम्ही ते पोस्टपोन केलं. पोस्टपोन केल्यानंतर ते आतापर्यंत आणि आज ते जवळजवळ पूर्ण होतं आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्याचा पुढचा कार्यक्रम म्हटलं आपण रत्नागिरीला घेणार आहोत MBRSच्या सोबत, मरीन बायोलॉजिकल रिसर्च स्टेशनच्या सोबत. याही कार्यक्रमाला मरीन बायोलॉजिकल रिसर्च स्टेशन, आमचं विद्यापीठ, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. त्या याकरताच आहे की फद जमादार जे आहेत हे आमचे 2007पासूनचे आमचे ट्रेनी आहे, ओके नाही. 2007ला आमचे NAIP नॅशनल इनोव्हेशन प्रोजेक्ट जो आहे, नॅशनल ॲग्रिकल्चर इनोव्हेशन प्रोजेक्ट जो आहे, त्याच्या अंतर्गत आमची दोघांची भेट झाली. आणि त्यानंतर फिशरीजमध्ये काम करायला लागलो. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला आम्ही गोड्या पाण्यामध्ये काम केलं, म्हणजे खाण्याचे मासे. पण खाण्याच्या मासेवरती काम करता करता लक्षात आलं की हा ॲक्वेरियम इंडस्ट्री जी आहे याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे आणि फदलासुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि तो झाल्यानंतर
मग त्यांनी त्यामध्ये मरीन ॲक्वेरियममध्ये आता सध्या आपण पोचलेलो आहोत. तर ॲक्वेरियम इंडस्ट्री जी आहे, तुम्ही आपण बघितलं बघा की आपला जो कोकणचा जो किनारपट्टी आहे, जे 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे, या किनारपट्टीवरती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे म्हणजे दक्षिण कोकण हा भाग आता बऱ्यापैकी अजूनही प्रदूषणापासून लांब आहे. पर्यावरण इथलं अजूनही चांगलं आहे. समुद्राची जी परिसंस्था जी आहे, ही परिसंस्थासुद्धा अतिशय ओरिजिनल स्टेटमध्ये आहे. अजूनही इथे फार मोठं आपण मनुष्याने फार मोठे इंटरव्हेन्शन केलेलं नाही आहे, हो की नाही. त्यामुळे इथे मरीन ॲक्वेरियम्स करता खूप चांगला स्कोप आहे. चांगले मासे इथे मिळतात. रत्नागिरीला आमचं ॲक्वेरियम आहे. 1958पासून आपण ते 1958पासून ते ॲक्वेरियम आपण मेंटेन करतो. आता थोडं मोठं केलं आहे, अजून त्यापेक्षा मोठं आपल्याला तिथे करायचं आहे. मरीन ॲक्वेरियममध्ये रोजगाराच्या संधी आहेत काय, स्वयंरोजगाराच्या संधी आहेत काय, असा जर का प्रश्न विचारला तर नक्कीच त्यामध्ये आताच्या काळामध्ये जसजसं भारत देश पुढे पुढे चाललो आहे, आपला पर कॅपिटा इन्कम जे आहे हे आपलं वाढत चाललेलं आहे. आणि हे जसं वाढत जाणार आहे तसं ॲक्वेरियम इंडस्ट्री जी आहे ती ॲक्वेरियम इंडस्ट्री वाढत जाणार. कारण छंदाकरता पैसे किंवा आपल्या आनंदाकरता पैसे खर्च करणं यावरती लोक पैसे खर्च करत असतात. नाही तर सुरुवातीला ज्यावेळेला आपल्याकडे पर कॅपिटा इन्कम कमी आहे, मग ते जास्तीत जास्त आपण आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत, मग ते अन्नधान्य असेल किंवा आपलं राहणं असेल, यावरती आपण खर्च करतो. पण जसजसं पर कॅपिटा इन्कम आपलं वाढतं आहे, प्रति व्यक्ती आय आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, ती जशी वाढत जाते मग तसं आपल्याकडे सरप्लस उत्पन्न येत जातं. ते सरप्लस उत्पन्न आपण कुठे इन्व्हेस्ट करायचं, तर ॲक्वेरियम, घरामध्ये एक ॲक्वेरियम असणं हे सगळ्यात चांगलं गोष्ट आहे. कारण बाकीचे जे पेट्स आहेत, ओव्हरऑल पेट इंडस्ट्री आपण जर का बघितली तर त्या पेट इंडस्ट्रीमध्ये त्याचे सर्व पेट इंडस्ट्रीचे फायदे आहेतच, पण त्यामध्ये ॲक्वेरियम इंडस्ट्री जी आहे ही कमीत कमी त्रास देणारी किंवा त्यामध्ये डे टू डे आपल्याला काम जे करायला लागतं ते तुलनात्मकरित्या इतर पेटच्या संदर्भामध्ये खूप कमी असतं. आणि त्यापासून मिळणारा जो आनंद आहे तो मात्र खूप चांगला असतो. आमच्याकडे अजून एक संशोधन चालू आहे. ते संशोधन आम्हाला प्रिलिमिनरी त्याचे रिझल्ट्स असे आलेत की घरामध्ये ॲक्वेरियम टँक जर का असेल आणि तुमच्या घरामध्ये हार्ट किंवा बीपीचे जर का पेशंट असतील तर त्यांनी त्या ॲक्वेरियमच्या समोर 20 ते 25 मिनटं रोज जर का त्याच्यासमोर तुम्ही जर का घालवले तर तुमचा बी पीचा जो त्रास आहे, म्हणजे हाय बी पीचा जो त्रास आहे तो तुम्हाला कमी होऊ शकतो. आणि हृदयविकार जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडी मदत घरातील वातावरण चांगलं असल्याकारणामुळे होऊ शकतं. तसे प्रिलिमिनरी रिझल्ट्स आहेत, अजून फायनल रिझल्ट्स आपले यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण त्याची जी शिफारस आहे ती शिफारसही आपण करणार आहोत. त्यातल्या त्यात गोड्या पाण्यातील जे ॲक्वेरियम आहे हे तर महत्त्वाचं आहेतच, पण त्यापेक्षाही मरीन ॲक्वेरियम जे आहे त्याकरता खूप मोठा स्कोप आपल्याकडे उपलब्ध आहे. कारण की पाणी आपल्याकडे खूप चांगलं आहे. मासे म्हणजे बायोडायव्हर्सिटी तुम्ही जर का बघितली तर खूप छान बायोडायव्हर्सिटी जी इतर जगामध्ये कुठेही सापडत नाही अशी डायव्हर्सिटी आपल्याकडे आहे. आता मरीन ॲक्वेरियम म्हटलं की पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनाही सेटअप करायचं असेल मरीन ॲक्वेरियम, त्यांनी पहिली गोष्ट त्याची तयारी केली पाहिजे. आपण कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाची आपण पूर्वतयारी करत असतो आणि ती पूर्वतयारी केल्यानंतर आपण आपला व्यवसाय सुरू करत असतो. तर मरीन ॲक्वेरियममध्ये जर का आपल्याला यायचं असेल तर पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे मरीन इकॉलॉजी, म्हणजे सागरी परिसंस्था ही काय आहे याचा पहिल्यांदा आपल्याला अभ्यास जो आहे ती केला पाहिजे. मग मरीन जल ही जी परिसंस्था आहे या परिसंस्थेला येण्यापूर्वी अजून एक विषय आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायला लागतो आणि तो आहे मरीन बायोलॉजी, म्हणजे सागरी जीवशास्त्र. तर सागरी जीवशास्त्राचा अभ्यास करत असताना मी सागरी जीवशास्त्राचा अभ्यास जवळजवळ 30 वर्षापूर्वी सुरू केला, हो की नाही. MScला मी ज्यावेळेला ॲडमिशन घेतली त्यावेळेला माझा विषय होता कोकण किनारपट्टीवरती सापडणारी कोळंबी आणि कोळंबीची पिलं, हो की नाही, असा माझा विषय होता. आणि माझे जे गाईड होते असंच खाडीमध्ये मी
खाडीतली चिंगळं पकडली, कारण ती लहान आकारची असतात, खूप सुंदर असतात, रंगानेही छान असतात. मी ती पकडली आणि सरांकडे घेऊन गेलो. सरांना दाखवलं, सर बघा टायगर मिळाला. कारण त्यावेळेला टायगर सीड हे कोळंबीच्या शेतीकरता आवश्यक होतं, हो की नाही. मोठ्या प्रमाणात त्यावेळेला आपल्याकडे हॅचेरीज नव्हत्या. 1989चा हा विषय मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला कोळंबी शेती आपल्या भारतामध्ये नुकतीच सुरू झालेली होती आणि कोळंबीचं बीज आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. शेती तर करायची आहे, मग बीज उपलब्ध नाही, म्हणून काय करायचं, तर खाडीमधनं आपण ते बीज गोळा करून आपल्या तलावामध्ये स्टॉकिंग करत असतो. मग खाडीमधनं आपण ज्यावेळेला बीज गोळा करतो, कोळंबीचं बीज गोळा करू, त्यावेळेला आपल्याला जी स्पीसीज तलावामध्ये सोडायची आहे ती स्पीसीज कशी आयडेंटिफाय करायची याची माहिती त्यावेळेला उपलब्ध नव्हती. त्याला सीड आयडेंटिफिकेशन असं म्हणतात. तर सीड आयडेंटिफिकेशनचं संशोधन जे आहे हे मी माझ्या MSc करता मला त्यावेळेला मिळालं, म्हणून मग मी खाडीमधनं ते सीड गोळा करत असे आणि त्याचं आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याची टेक्सॉनॉमिक कॅरेक्टर्स काय आहेत, त्याचे फिजिओलॉजिकल कॅरेक्टर्स काय आहेत, हे आम्ही त्याचा अभ्यास करत होतो. तर मी असंच उत्साही त्यावेळेला, हार्डली माझं वय 20 ते 22 वर्षाचं असेल, उत्साहाने मी खाडीमधनं गोळा केले आणि माझ्या गाईडला नेऊन दाखवले, सर टायगर सापडले, खूप मोठ्या प्रमाणात टायगरचं सीड आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते मला सापडले. माझे गाईड जे होते डॉक्टर DR जालियल, डॉक्टर दिलीप जालियल म्हणून ते माझे गाईड होते, त्यांच्याकडे मी नेऊन दाखवलं. ते काहीच बोलले नाही. नंतर मला बाजूला त्यांनी घेतलं आणि त्यांना सांगितलं की कुठलाही समुद्रातला प्राणी ओळखण्यापूर्वी पहिल्यांदा 4 वेळेला विचार करायचा की तोच प्राणी आहे काय. तो जर का तो असेल, 4 वेळेला विचार केल्यानंतर तरच बोलायचं की हा तो प्राणी आहे. आता तू जे घेऊन आला आहेस ते तू सांगितले की टायगर आहे. टायगर म्हणजे पिनेस मोनोडा, तर तसा तो टायगर नाही आहे. ही नॉन पिनिड प्रॉनमधला कॅरेडिन प्रॉन्समधले ते प्रॉन्स आहेत, हो की नाही. म्हणजे पहिलंच माझं जे आयडेंटिफिकेशन होतं आणि माझा जो उत्साह होता तो सरांनी सांगितल्यामुळे पहिला लेसन तिथं मिळाला सरांकडनं. लेसन हा मिळाला की सागरी जीवशास्त्राविषयी संशोधन करत असताना त्याचा डीप अभ्यास केल्याशिवाय त्यावरती तुम्ही बोलणं चुकीचं असतं. जगभरामध्ये खूप मोठं संशोधन झालं. आपण चंद्रावरती गेलो, मंगळावरतीसुद्धा गेलो, तिथली जमीन, तिथे पाणी आहे काय हे आपण शोध घेतो. परंतु पृथ्वीवरती जे 70% पाणी उपलब्ध आहे, हो की नाही. पृथ्वी म्हणजे हा खरं तर जलग्रह आहे, पाण्याचा ग्रह आहे, हो की नाही. तर ह्या जलग्रहावरती 70% जे पाणी आहे याच्यावरती किती संशोधन झालं आहे असं जर का आपण विचार केला तर यावरती खूप कमी संशोधन झालेलं आहे. म्हणजे आपण चंद्रावरती जाऊ, मंगळावरती जाऊ, खूप इतर क्षेत्रामध्ये आपण मोठं संशोधन करू, पण आपण ज्या किनारपट्टीच्या अगदी जवळ राहतो त्या किनारपट्टीची जी जलपरिसंस्था आहे, म्हणजे मरीन इकॉलॉजी जी आहे, त्याविषयी आपला अभ्यास हा अतिशय कमी आहे. जे स्पीसीज तिथे मिळतात, जे मासे तिथे मिळतात, जी कोळंबी मिळते, जे खेकडे मिळतात, जे लॉबस्टर्स मिळतात, याविषयी आपलं ज्ञान अतिशय कमी आहे. मग आपल्याला मरीन ॲक्वेरियममध्ये जर का असे मासे आणायचे असतील, अशा कोळंबी आणायचे असतील, असे खेकडे आणायचे असतील, तर मग आपल्याला पहिल्यांदा ते जिथं राहतात त्याला म्हणतो आपण हॅबिटॅट, या हॅबिटॅटवरती आपण सगळ्यात जास्त संशोधन केलं पाहिजे. तर संशोधन म्हणजे तुम्ही म्हणणार सर तुम्ही संशोधक आहात, तुम्हाला ती मेथॉडॉलॉजी माहीत आहे, आम्हाला ती माहीत नाही. पण तसं अंडरस्टँड करण्याची काही गरज नाही. आपण जास्तीत जास्त ऑब्झर्वेशन, म्हणजे नैसर्गिक जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं पूर्ण इयर राऊंड 365 दिवस ही परिसंस्था कशी चालते. मला जो अपेक्षित मासा आहे, जो मी खाडीमधनं समजा पकडणार आणि माझ्या मरीन ॲक्वेरियममध्ये ठेवणार किंवा त्याचं ब्रीडिंग करायला मी ज्यावेळेला घेणार, हो की नाही, तर त्याची जी हॅबिटॅट आहे ती हॅबिटॅट आपल्याला पूर्ण माहीत पाहिजे. मग ती सँडी आहे का, ती मडी आहे का, ती रॉकी आहे का, हो की नाही. सँडी, मडी, रॉकी यापैकी कुठली आहे, त्याचं जे आयुष्य असतं त्याचा आयुष्याचा क्रम कसा आहे,
तो लहानपणी कुठल्या भागामध्ये राहतो, थोडं मोठं झाल्यानंतर कुठल्या भागात राहतो, ॲडल्ट झाल्यानंतर कोणत्या भागामध्ये राहतो, तो ज्या वेळेला ॲडल्ट होतो त्यावेळेला त्याचं अन्न काय आहे, लहान असताना त्याचं अन्न काय आहे, हा संपूर्ण अभ्यास जो आहे हा आपल्याला करायला लागतो. आणि तो केल्यानंतर मग आपल्याला असं लक्षात येईल की त्याला आपण काही वेळ या माशाला, रंगीत सागरी माशांना आपण आपल्या ॲक्वेरियममध्ये काही दिवस मेंटेन करू शकतो, हो की नाही. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मरीन ॲक्वेरियममध्ये आपण जर का आपलं करिअर करायचं किंवा त्यामध्ये आपण काम करायचं असं जर का ठरवत असू तर मरीन बायोलॉजी म्हणजे सागरी जीवशास्त्र आणि मरीन इकॉलॉजी म्हणजे सागरी परिसंस्थाशास्त्र या दोघांचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा. आणि म्हणून सातत्याने आपण किनारपट्टीवरती फेरी मारणं, हो की नाही, आणि त्याच्यामध्ये काय बदल घडतात, ते बदल घडत असताना त्या माशावरती त्याचा काय परिणाम होत असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे, हो की नाही. तर ही पहिली गोष्ट आहे. कुठल्याही मत्स्य व्यवसायाशी निगडीत आपण जोही व्यवसाय करू त्या व्यवसायामध्ये ही गोष्ट लागू पडते आणि म्हणून मरीन ॲक्वेरियममध्ये सुद्धा ही गोष्ट लागू पडते, हो की नाही. आता खाद्य जर का तुम्ही म्हणाल तर अतिशय बारीक फायटोप्लॅन्क्टनपासनं तर मोठे त्याचे जे प्रेडेटर्स असतात, प्रे त्याचं जे असतं तिथपर्यंत सर्व प्रकारचं जे खाद्य आहे त्या खाद्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला लागतं. आणि एखाद्या विशिष्ट स्टेजला, एखाद्या विशिष्ट त्याचा जो जीवनक्रम असतो त्या जीवनक्रमातल्या एखाद्या विशिष्ट स्टेजमध्ये त्या माशाला जर का रिक्वायर्ड खाद्य मिळालं नाही तर तो मासे, ती जी पिल्लं असतात ती मरतात. म्हणजे तिथे त्यांनी कुठला अल्टरनेटिव्ह घेऊन चालू शकेल अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून आपण बघितलं असेल की सागरी सगळे जे मासे आहेत किंवा जे जीव आहेत याच्यामध्ये फेकंडिटी म्हणजे त्याची नंबर ऑफ एग्ज किंवा पिल्लं देण्याची जी क्षमता आहे ही क्षमता खूप मोठ्या प्रमाणात असते. हजारोनी, लाखोनी त्यांची पिल्लं ती घालतात. कारण एवढी पिल्लं घातल्यानंतर त्यातले 1% कमी जीव हा प्रत्यक्ष समुद्रामध्ये शेवटपर्यंत जिवंत राहत असतो, हो की नाही. आणि त्याकरता मग आपल्याला खाद्याचं जे व्यवस्थापन आहे हे आपल्याला व्यवस्थित करायला पाहिजे. मरीन ॲक्वेरियममध्ये आपण जेही गोड्या पाण्यातून मरीन ॲक्वेरियमकडे जात असतील किंवा फ्रेशली आपण डायरेक्ट स्टार्ट करत असताना मरीन ॲक्वेरियममध्ये जर का करत असू तर काही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यातली पहिली महत्त्वाची मी तुम्हाला सांगितलं की जसं मरीन बायोलॉजी आपल्याला अभ्यास केला पाहिजे, मरीन इकॉलॉजीचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पाणी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये जी आहे ती पाणी आहे. तर मरीन ॲक्वेरियम करता पाणी म्हणजे एकतर आपण सॉल्ट्स घेऊनही रेडीमेड सॉल्ट्स मिळतात, ते खूप महाग पण असतात. ते सॉल्ट्स वापरून आपण आपलं मरीन ॲक्वेरियम जे आहे ते आपण सेटअप करू शकतो. पण आपल्याकडे नैसर्गिक पाणीसुद्धा हे जे 2 जिल्हे आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ज्या ठिकाणी एखादी खाडी किंवा नदी कुठेही डायरेक्टली समुद्रामध्ये मिळत नसेल असं पाणी सोडून, आलं का लक्षात, किंवा वस्ती जी असेल तर समजा हरणी इथं वस्ती आहे, या वस्तीचं पाणी कुठेतरी समुद्रात जात आहे, तो भाग सोडून इतर ठिकाणचं जेही पाणी आहे ते 100% अगदी स्टरलाइज पाण्यासारखंच आहे, उत्तम पद्धतीचं पाणी आहे. आता आमचं जे रत्नागिरीला मरीन बायोलॉजिकल रिसर्च स्टेशन आहे तिथे आम्ही जे वापरतो ते काही सॉल्ट्स आम्ही नाही, जवळ 35 टाक्या आमच्याकडे आहेत. मरीन ॲक्वेरियमच्या 35 टाक्या आहेत. या 35 टाक्यांमध्ये कुठेही आम्ही सॉल्टचं पाणी वापरलेलं नाही. आम्ही रत्नागिरी येथेच जे झाडगावची खाडी आहे त्या खाडीमधनं पाणी घेऊन त्या पाण्यावरती प्रक्रिया करून आणि मग ते 35 ज्या टाक्या आहेत त्या टाक्या आम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे मासे आहेत समुद्रातले ते आम्ही मेंटेन करतो. म्हणजे सुरुवात करत असताना तुम्हाला खूप कॉस्टली सुरुवात केली पाहिजे असंही नाही आहे, ओके नाही. मग पाण्याचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो गुणधर्म आहे ज्याला आपण किंग पॅरामीटर म्हणतो. ॲक्वेरियम इंडस्ट्रीमध्ये पाण्याचं पॅरामीटरमध्ये किंग पॅरामीटर आहे टेम्परेचर, ओके नाही. आणि मरीन ॲक्वेरियममध्ये तर आहेच आहे. कदाचित गोड्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडं उजवीकडे डावीकडे चालेल, पण मरीन ॲक्वेरियममध्ये तुम्हाला पाण्याचं टेम्परेचर 24 डिग्री सेंटीग्रेड ते 27 डिग्री सेंटीग्रेड इथपर्यंत मेंटेन करायलाच पाहिजे, ओके नाही.
ते आपल्याला जर का मेंटेन करायचं असेल, साधारणपणे आपण घरामध्ये जर का ठेवलं कुठलंही ॲक्वेरियम, तर हे साधारणपणे टेम्परेचर तुम्हाला 25 ते 27मध्ये पळतंच. पण काही वेळेला आपल्याकडे उन्हाळा खूप मोठ्या प्रमाणात असतो किंवा घर आपलं बंद असतं किंवा आपण जिथे ॲक्वेरियम ठेवलेले असतात तो भाग बंद असतो, हो की नाही, आणि त्यामुळे तिथलं तापमान वाढत असतं. अशावेळी आपल्याला थोडी काळजी घेतली पाहिजे. मग त्या ठिकाणी टेम्परेचर कसं मेंटेन राहील हे आपण बघितलं पाहिजे. तर किंग पॅरामीटर मरीन ॲक्वेरियम करता आहे टेम्परेचर. त्यानंतर महत्त्वाचं पॅरामीटर, हो की नाही, हे सगळे जे पॅरामीटर हे खूप महत्त्वाचे आहेत. आता गोड्या पाण्यातील जे ॲक्वेरियम आहे यामध्ये pH आम्ही सांगतो चालेल 6.8पासून 8पर्यंतसुद्धा चालेल, हो की नाही. जसे तुमच्याकडे मासे असतील त्याप्रमाणे तुम्ही तुमचा pH, परंतु समुद्राचं जे पाणी आहे, मरीन ॲक्वेरियम जे आहेत याच्या संदर्भामध्ये तुम्हाला pH जो आहे हा 8.1 to 8.3 जास्तीत जास्त एवढ्या कमी रेंजमध्ये आपल्याला मेंटेन करायचं, हो की नाही. खाली जास्ती असतो तुम्ही 8पर्यंत जाऊ शकाल. कारण समुद्राचा pH जर का आपण बघितला, समुद्राच्या पाण्याचा pH जर का बघितला तर ॲव्हरेज pH ऑफ ओशन इज 8.2, 8.2, हो की नाही. आणि त्यामुळे ही जी मासे आहेत ही सर्व जे रंगीत मासे ज्याला आपण शोभिवंत मासे, समुद्रातले शोभिवंत मासे म्हणतो, हे सुद्धा खूप सेन्सिटिव्ह मासे असतात, हो की नाही. तर त्यांच्याकरता टेम्परेचर, त्यानंतर pH, त्यानंतर डिझॉल्व ऑक्सिजन तर तुम्हाला माहीतच आहे. ऑक्सिजनशिवाय जीवन जगू शकत नाही. तोही तुम्हाला 5च्या वरतीच मेंटेन करायला पाहिजे. त्याकरता जास्तीत जास्त एरिएशन हे आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. आणि बाकी सगळे जे पॅरामीटर्स आहेत, अमोनिया आहे, अमोनिया आपल्याला 0च पाहिजे, नायट्राईट आपल्याला 0च पाहिजे, हो की नाही. त्यामध्ये असताच कामा नाही. आणि म्हणून गोड्या पाण्याचं जे ॲक्वेरियम आहे हे जर का सेटअप करायला सांगितलं तर मी येतो, टाकी लावतो, पाणी टाकतो, मासे सोडतो आणि मी जातो. परंतु समुद्राचं ॲक्वेरियम म्हणजे मरीन ॲक्वेरियम जर का आपण सेटअप करत असू तर त्याला वेळ लागतो. साधारणपणे आम्ही आता आमच्याकडे ज्यावेळेला करतो त्यावेळेला एक 4 ते 6 आठवडे तरी एक ॲक्वेरियम सेटअप करायला आपल्याला लागतो, हो की नाही. म्हणजे आलो, लगेच पाणी टाकलं आणि सुरुवात केली असं होत नाही. म्हणजे फतभाई करतात. आणि हा जो छंद आहे, मरीन ॲक्वेरियमचा जो छंद आहे, हा सर्वात उत्कृष्ट असा छंद आहे. आपण एकत्रित येऊन याला जास्तीत जास्त याचा प्रचार प्रसार कसा करता येईल याविषयी आपण एकत्रित येऊन काम करूया. काम अतिशय कठीण आहे, हो की नाही, फार सोपं नाही आहे, हो की नाही. परंतु एकत्रित येऊन आपण जर का केलो, एकमेकाशी संवाद ठेवून आपण जर का केलो, वादविवाद न करता संवाद ठेवून आपण जर का केलो, आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका न ठेवता फ्रीली आपण जर का डिस्कशन करून, कारण आपण सायन्सशी आपण जे बोलतो आहे हे शास्त्राच्या संदर्भात बोलतो आहे, लक्षात. आणि जेव्हाही आपण एखाद्या शास्त्राच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये कुठलाही किंतु परंतु निगेटिव्ह थॉट्स आपल्याकडे असता कामा नये. अशा पद्धतीने आपण जर का पुढे गेलो तर नक्कीच या मरीन ॲक्वेरियम इंडस्ट्रीमध्ये आपल्याला अतिशय चांगले दिवस आहेत. याची जी सुरुवात या हरणे या गावातनं आपण करत आहोत, या सनस्टार हॉटेलमधनं करत आहोत, सी स्टार हॉटेलमधनं करत आहोत. मी आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. तुमचे जे ट्रेनर आहेत फतभाई यांनासुद्धा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 जे शब्द आहेत हे संपवतो. धन्यवाद. थँक्यू.